तर देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत, त्यामुळे आज त्यांच्या कुटुंबामध्येही आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या बहिणीनं त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे आणि त्याच्या कौटुंबियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। आपल्यासोबत त्यांची बहीण आहे आणि जावई सुद्धा आहे। स्वातीसाठी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। खूप आनंद वाटतोय कारण त्याची मेहनत त्याला साथ देऊन राहिलेली आहे। 2.5 वर्षाची मेहनत आणि तसंही तर तो पहिलेपासून मेहनत करतच होता, पण ही मेहनत त्याच्या सार्थकी लागली याचा मला खूप खूप मनापासून आनंद होत आहे। त्याचं सरस्वतीमध्ये शिक्षण आणि खोडकर होता आणि अजूनही जर त्याला असा मिळाला तर तो खोडकरपणा करतोच करतो। त्याच्यामध्ये ती आहेच, तो अगदी गेलेला नाहीच आहे, तो खोडकरपणाचा स्वभाव त्याचा आणि कधीही चेहऱ्यावर दाखवत नाही की मला टेन्शन आहे बा किंवा काही आहे, असं तो कधीच त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसलेला नाही आहे। जो 2.5-3 महिने त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, तो फक्त 2 तास झोपत होता, बाकीच्या वेळेला पूर्ण कार्यकर्ते काम 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 हेच त्याचं हे होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।